श्री स्वामी समर्थ. मी ना आता लाडू बनवणार आहे गुळाचे आणि शेंगदाण्याचे. कारण की मला गुळ शेंगदाणे खायला आवडत नाहीत, त्यामुळे लाडू बनवणार आहे. इकडे मी शेंगदाणे भाजून ठेवले आणि इकडे गुळ घेतला आहे. थोडे शेंगदाणे भाजले त्यामुळे गार होण्याचं ठेवते, कारण लवकर गरम गरम हे निघणार नाही, त्याचे साल निघणार नाही आहेत पण ठेवले आहेत. कॅल्शियमची खूप गरज आहे मला आता. पण हे लाडू ना माझी बहीण बनवते, ती छान बनवते. मी एकदा ट्राय केलेले, छान झाले होते. म्हटलं चला आज आपण बनवूया. टाईम पण आहे माझ्याकडे. म्हटलं स्वामी झोपला आहे, जर उठला नाही आहे तर मिक्सरच्या आवाजाने तो उठेल, तर म्हटलं भाजून तर ठेवूया. आणि गुळ चिरून ठेवला मी आता. मिक्सर चालू केल्यानंतर 5 मिनिटात स्वामी उठला, रडायला लागला. त्याला थोडं भरवलं आणि शांत केलं. आणि त्याला टी व्ही लावून दिली आणि तो टी व्ही पाहत बसला तिकडे. तोपर्यंत म्हटलं जरा मिक्सरचं काम तर करून घेऊया, कारण तो कसापर्यंत उठलेलाच आहे. मी आता शेंगदाणे आणि गूळ दोन्ही पण एकत्र मिक्सरला लावते. काही लोक काय करतात की फक्त पहिला शेंगदाणे बारीक करून घेतात, नंतर गूळ बारीक करून घेतात. असं करतात. असं नाही मी करत. दोन्ही पण थोडं घालायचं आणि ते एकदम बारीक करायचं, म्हणजे दोन्ही एकत्र मिक्स होतं. परत आपल्याला जास्त मिक्स करायची काही गरज नाही. आणि खूप दिवसापासून इच्छा होती माझी हे लाडू बनवायची, पण मला पुरेसा टाईम भेटत नव्हता. म्हटलं आज आहे टाईम, बनवून घेऊया. मुलांमध्ये ना टाईम कुठं जातो खरंच काही समजत नाही. आणि मग जाम संध्याकाळी थकायला होतं. झोपायला रात्री 12:30-1 वाजतोच, आणि परत सकाळी 6 वाजता तर उठतेच मी. त्यामुळे फुल जाम थकायला होतं. म्हटलं आज टाईम आहे, ते मी चालू केलं काम. मी तर परत तुम्हाला दाखवते कसं करते ते मी. कारण मी एकदा मिक्सर लावून घेतले पहिला, त्यानंतर मी आता परत ट्राय करते, कारण मध्ये स्वामी रडायला लागलेला म्हणून बाहेर गेलेली. शेंगदाणे घ्यायचे मिक्सरमध्ये थोडे, आणि त्यात थोडं गूळ टाकायचा, आणि नंतर दोन्ही एकत्र मिक्सर लावायचा. तेवढी इलायची पावडर टाकायची, म्हणजे ती इलायची पावडरची बी स्मेल छान आहे त्याच्यात. आणि लाडू पण खूप टेस्टी लागतात तेव्हा. तेवढं खाताना पण मस्त स्मेल येते त्याची, खूप छान लागतं. त्यानंतर सगळं असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही तूप टाकू शकता. मी तर तूप टाकलं नाही, कारण म्हणजे समजला आवडत नाही तूप टाकलेलं, मग तो हाताला लागते म्हणतो, मम्माने खात नाही. एकदम साधे सिम्पल रेसिपी आहे ही. गुळ आणि शेंगदाणे मिक्सरला लावायचे, बारीक करायचे, त्याचे लाडू बनवायचे. आता काही गुळाचा पाक टाकायचा नाही की बाकी अजून काही टाकायचं नाही. एकदम लाडू ते बनले जातात. मी बघा असे बनवते तिकडे, तसं तुम्ही बनवायचे तुम्हाला पण. आणि मुलांना खरंच खूप छान लागतात ते खायला पण. असे शेंगदाणे लाडू मुलं खात नाहीत, आणि ज्यांना कॅल्शियमची खरंच जरूरत आहे ना, त्यांनी हे बनवून खायला बेस्ट आहे. कारण मला त्याची जरूरत आहे आता, म्हणून मी बनवते. आणि खूप छान लागतात हे लाडू. मी ना हे लाडू समजला टिफिनमध्ये पण देते, आणि तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि तुम्ही कसे बनवता ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि स्वामी काही मला बनवायला देत नाही. तो मध्ये त्याची लुडबुड चालू आहे. तो म्हणते की मग मी पण बनवतो, आणि तो काहीतरी वेगळंच करतो आहे. ते त्याला गोल करता येतच नाही. सगळं घाण करून ठेवलं आहे, सगळं साडून ठेवलं आहे. डबल काम लावतो मम्मीला. त्यानंतर मग छान असे लाडू बनवून झाले. 30 लाडू माझे बनले त्याचे. छोटे मोठे मी एकच साईजचे बनवले नाही, थोडे मोठे बनवले, तरी थोडे छोटे बनवलेत. हा लाडू समजच्या पप्पांचा फोन आला आहे, आणि ते बोलतात की मी येतोय लवकर आज, आणि आपण जाऊया बाहेर. बघू तर कुठं आम्हाला बाहेर नेतात. ते रोज डेली लेट येतात, पण आज बोललेत की मी लवकर निघालो आहे, लवकर येतो, आपण जाऊया बाहेर. आणि स्वामी खातो आहे लाडू आता. स्वामीला तर जाम आवडलेत लाडू. सगळे लाडू टेस्ट करून ठेवतो आहे. 2-3 लाडू त्याने असेच खराब करून टाकलेत. समत नाही आहे घरी, समत गेला आहे खाली खेळायला, त्यामुळे एकटेच मस्ती करतो आहे तो. आणि छान अशी स्वामी महाराजांची पूजा वगैरे केली मी. आणि इकडे स्वामी आमचं भांड्यात घेऊन खेळतो. स्वामीला भांडे घेऊन खेळायला खूप आवडतं. मी लाडू ठेवले वरती, कारण तो सगळेच लाडू खराब करत होता म्हणून. तर कुठं चढला किचन कट्ट्यावरती. मिस्टर आले, त्यानंतर आम्ही सगळे रेडी झालो. नाश्ता वगैरे त्यांना दिला, आणि त्यानंतर आम्ही निघालो मार्केटला जाण्यासाठी. आज ना आमच्या गाडीला भूक लागली होती. म्हटलं तिचं पहिला पोट भरूया, तरच ते आमचं पोट भरायला आम्हाला फिरवेल. मग पहिला गाडीमध्ये पेट्रोल भरलं. त्यानंतर आम्हाला फिश मार्केटमध्ये, कारण की खूप दिवस झाले फिश खाल्ले नव्हते. म्हटलं चला आज फिश घेऊया. आणि खूप सारे फिश होती. मला हवी होती सुरमई, पण ती सुरमई संपली होती, आणि सगळीकडे शोधला, सुरमई भेटत नव्हती मला. त्यानंतर मी पापलेट आणि हलवा घेतला. आणि हे फिश मार्केट खूप मोठं आहे. फिश ना माझ्या छोट्या बाळाला खूप आवडतात, त्यासाठीच आम्ही घेतो खास करून. आणि हा हलवा मी घेतलेला आहे, एकच घेतला. आणि त्यानंतर पॉपलेट घेतले, कारण समतला पॉपलेट आवडतात, आणि त्याच्या पप्पाला काय दोन्ही पण चालतं, त्यामुळे दोन्ही घेतल्याने आम्ही निघालो तिथून. तिकडून येतानाच आम्ही मंदिरमध्ये गेलो. मंदिरमध्ये फक्त स्वामीने मीच गेलो होतो. तिथे सगळे लोक होती, पण स्वामी घाबरला नाही. काही मुलं स्वामीला पाहत होते, पण स्वामी घाबरला नाही. बाप्पाला नमस्कार करतो. स्वामी महाराज असो किंवा कोणतेही बाप्पा असो, तर स्वामी सगळ्या देवांना बाप्पाच म्हणतो. त्यानंतर छान अशी 2 मांजरं आम्हाला दिसली. स्वामी त्यात बिझी राहिला त्या मांजराला पाहण्यातच. तिथून आम्ही निघालो यात्रेमध्ये. गावच्या यात्रेला आम्हाला जायला भेटलं नाही. स्टार्टिंगलाच गणपती बाप्पाची मूर्ती लिंबूचा नाही, आंब्याचा आवडायचं असं मी लोणचं घेतलं. आणि हे फर्स्ट टाईम मी लोणचं बघितलं. कमेंट करून सांगा.
त्यानंतर मी ते मालवणी वडे पीठ घेतलं, कारण ते मिस्टरांना माझ्या खूप आवडतं म्हणून. थोडी हळद पण घेतली. आणि ते छोट्या मुलांचा ना फॅशन शो चालू होता आणि एवढे छोटे छोटे मुलं मस्त मस्त पोज देत होते आणि फॅशन शो चालू होता छान. आणि आकाश पाळणा आहे, त्या आकाश पाळण्यामध्ये मी कधीच बसली नाही आहे, कारण मला भीती वाटते म्हणून. त्यानंतर हा आईस्क्रीम आहे ना, हा समदचा आहे, पण स्वामीने हट्ट करून घेतला आहे काढून. आणि समद रडतो आहे, पण स्वामी एकदा हातामध्ये घेतला ना देतच नाही तर. आणि तो तिकडे रडत बसले की मला आईस्क्रीम द्या म्हणून स्वामीकडे खातो आहे. तसं असताना मुलांचं एकाला घेतलं की दुसऱ्याला घ्यायलाच लागतं. पण स्वामीला थोडी सर्दी होती म्हणून घेतलं नव्हतं, पण स्वामी तो शेवटी खिचून घेतला त्याच्याकडून. नंतर इथे फोटो काढायचे होते, समज जाऊन बसला पण स्वामी बसला नव्हता. नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी जेवण बनवायला घेतलं आणि इकडे स्वामीच्या पप्पाच्या गप्पा रंगल्या होत्या, कारण स्वामी आज अभ्यास करायला बसला होता. तर स्वामी ABCD सगळं बोलतो आणि त्यासोबत पप्पा पण थोडे अभ्यास घेत होते. आणि आजचा दिवस तर आमचा खरंच खूप छान होता. आणि मिस्टर लवकर घरी आले त्यामुळे तो खूपच छान झाला. आणि छान आम्ही यात्रेमध्ये वगैरे फिरलो, गावची आठवण झाली आम्हाला. आणि चला मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. चलो बाय. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.